मुकणे, भास्करजी मुकणे आपण या इथे मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. अगदी पाहिलं तर मी विनंती करतोय सन्माननीय परशुरामजी दानवले साहेब आपण जा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा. सोंडाई माता चषकाच्या वतीनं आपला मान सन्मान केला जाईल. तर यायचं भास्करजी मुगणे आपल्या शुभास्ते या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा. त्यानंतर पाहू शकाल पुढच्या मॅचचं धावतं वर्णन पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील दुसरी लढत, एका बाजूला कांडोली क्रिकेट संघाने त्यांना फाईट करेल चे वाघोबा तामसे यांच्यामध्ये फाईट, आणि आमचे साथी समालोचक आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर अगदी जर विचार केला तर आमचे योगेश वाघ सर आणि त्यांचा उभे आवाज आपण जर विचार केला तर कॉमेंट्री केली जाते ते म्हणजे आमचे सन्माननीय सुरेशजी कैवारी सर यांचा आवाज आपल्या पुढच्या मॅचसाठी इथं मात्र आपल्याला ऐकायला मिळेल. तोपर्यंत आपण पाहता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभ सन्मान केला जातो. सन्माननीय परशुरामजी दानिवले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. मायची उद्धार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहता आज सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचकामला आयोजित सोंडाई माता चषकामध्ये अगदी शुभ सन्मान केला जातो. पाहू शकाल पहिला सामना इथे पार पडला. आपण जर विचार केला तर या सामन्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी पार पाडत असताना अगदी जर विचार केला तर इथनं गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमनं मात्र आपण पाहता येथे विजय संपादित केला आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिंकला माहिती आहे का काय फील्ड तर इथे पाहू शकाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश 7 बॉल 15 धावा यायचे गावदेवी स्पोर्ट्स गोंडेवाल टीमचा योगेश टरलाईन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या लगेच योगेश प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मी मान्यवरांना विनंती करतो आमचे सन्माननीय परशुरामजी दानवले साहेब यांचे शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. याचे आपण लगेच योगेश गावदेवी स्पोर्ट्स कोंडेवाल टीमचा अगदी पाहिलं तर 7 बॉल 15ची बहादर पारी खेळली गेली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर सामन्याला कलाटणी दिली गेली. यायचं लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपण इथं जर विचार केला तर आमचे मान्यवर आज सन्माननीय परशुरामजी दानवले साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. या योगेश लगेच आहे. तोपर्यंत आपण पाहता या मॅचचं धावतं वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल. अगदी जर विचार केला तर एक मराठीतील बुलंद आवाज गोड आवाज आपण आमच्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. सन्माननीय सुरेश कैवारी सर. हॅलो हॅलो नक्कीच थँक्यू सो मच प्रवीण वाघे साहेब. अगदी गोड आवाज आपण ऐकला. पहिल्या सामन्यामध्ये अगदी जर विचार केला 1 मिनिट थांबा आणि 1 मिनिट अगदी विचार केला तर प्रवीण वाघे साहेबांचं उत्कृष्ट समालोचन आपण ऐकलं. खूप चांगलं आयोजन आणि परवाच्या दिवसामध्ये देखील आमच्या समेत जोडले गेले होत्या आणि अगदी विचार केला तर येस पण सामना चालू करा. प्रवीण वाघे साहेबांचा खूप चांगला आवाज आणि मायक्रोफोनवरती आज देखील जोडले गेलेत. मी स्वतः सुरेश केवारी मॅन फ्रॉम तालवाडिया. अगदी विचार केला तर एस पंचाचा रेड सिग्नल आलाय. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय यात मात्र शंका नाही. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सुरुवात अतिशय चांगली आपण पाहतोय. गोलंदाज स्टॅक वरती आपण पाहतोय प्रभाकर गोलंदाज स्टॅक वरती आणि विचार केला तर गुणलेकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आदरणीय सचिन वाघमारे साहेबांचं इथे आगमन आणि गुणलेकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक खूप चांगले व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहिला तर ही नाईट रेझिंगला अगदी मानाची स्पर्धा आपण पाहतोय. इथे फटका चांगला दुसऱ्या बॉलवरती क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे 1 बॉल कंप्लीट केली जाते आणि 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 बॉल 1 धाव असं समीकरण आपण पाहतोय. अगदी एका साईडला जर विचार केला तर तामसई आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर कांडोली हा संघ. विचार केला तर दोन्ही टीमच्या मॅचेस मी पाहिलेत. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. चांगले संघ पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये आणि यावेळेस अजून एक चांगला बॉल
फेकलाय आणि या बॉलवरती एक सिंगल धाप. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर या स्पर्धेचा 5वा दिवस म्हणजे 5वी नाईट आपण या स्पर्धेची पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये अगदी हंगामा पाहायला मिळेल यात शंका नाही. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकेच महत्वाचे आपण पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय. सलामीची जोडीचा विचार केला तर अनंत आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनंताने 3 बॉल खेळला 1 धाव बनवल्या. करण 1 बॉल खेळल्या 1 धाव बनवल्या म्हणजे 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोर आला आणि चोरी करून गेला आणि ते स्टॅप वाकवल्यात. फलंदाज बॅक टू द ग्राउंड. पहिला विकेट लागला जातोय. टीम आपण पाहू शकाल कानरोडी टीमला धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. आणि अगदी जर विचार केला तर मित्रांनो ना चिचकामला टीमचा हे प्रेम आमच्यावरती पाहायला मिळाले. आणि जर विचार केला तर आदरणीय उत्तम पाटील साहेब नाही फ्रॉम लोभेपाडी एक खूप चांगले समालोचक, एक खूप चांगले खेळाडू सातत्याने आपण पाहतोय. आणि जर विचार केला तर आमच्या गुरु आदरणीय उत्तम पाटील साहेब आमचे गुरु आणि आम्ही त्यांचे शिष्य. कारण त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आम्ही समालोचक केलेत. आज देखील या स्पर्धेची 5वी नाईट आणि 5व्या नाईटामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन केलंय. कारण अगदी विचार केला तर त्यांचं नेहमी सातत्याने सपोर्ट असते. आपला समाज कुठपर्यंत पुढे जाईल, आपला मित्र किंवा आपला खेळाडू कुठपर्यंत पुढे जाईल सातत्याने त्याची काळजी लागली असते. आणि विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये डे मध्ये आम्ही एकत्र जोडले जाऊन सुकेश डाकी चषकामध्ये नालदेवाडी या आयोजनामध्ये तिथे शेवटचा दिवस असेल उद्याच्या दिवसामध्ये. तिथे मायक्रोफोनवरती आम्ही दोघे एकत्र असो यात मात्र शंका नाही. आणि जाऊया ही मॅच देखील तितकीच महत्वाची. प्रथम फलंदाजी करते कांडोली हा संघ, एका साईडला तामसे. मॅच महत्वाची मित्रांनो यात मात्र शंका नाही. अगदी विचार केला तर महत्वाचा सामना देखील आपण पाहतोय यात शंका नाही. इथे यावेळेस अगदी चांगला बॉल फेकलाय. आणि पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेले तर सुनील मुकणे सरांना आपण पाहतोय. अगदी स्वतः आयोजक असतील. अगदी विचार केला तर खूप चांगले व्यक्तिमत्व चिचकामला टीमचा एक स्टार खेळाडू सातत्याने आपण पाहतोय. सलामीच्या भूमिकेमध्ये आपण या खेळाडूला पाहतोय यात मात्र शंका नाही. स्क्वेअरलेगच्या पंच आपण पाहू शकाल भरत वाघमारिया. अगदी खूप चांगले पंच देखील लागलेत या स्पर्धेमध्ये यात शंका नाही. सुनील वाघमारे सरांचा जर विचार केला ना आज सुनील मुकणे क्षमासावी सुनील मुकणे सरांचा विचार केला ना आज जरूर स्वतः आयोजक आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. ज्यावेळेस या खेळाडूकडे ज्यावेळेस हातामध्ये बॅट असते ना त्यावेळेस मात्र धावांचा डोंगर रचला जातोय चिचकामला टीमसाठी यात मात्र शंका नाही. परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अंपर तुझा वर्धन केला तू कमरवादी लागला यात काय शोभा आहे का. काय झाले नको झाले तिथं हा बॉलर तू चौकार उभा धावायला तो डायरेक्ट सर्कल सोडून गेलाय. हे बॉलर मोकार डेंजर आहे का. यावेळी चांगला बॉल अगदी पाहायला गेले तर समोरच्या दिशेला उडवला. एक धाव कंप्लीट केली. चपलाईचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आणि या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते आणि धाबा फलकावरती जोडले जातील 3 धाबा. म्हणजे अगदी विचार केला ना तर मित्रांनो पहिले षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा 1 विकेट आणि दुसऱ्या षटकाला जसा राज गोलंदाजी आला ना तसे 1 धाव पहिल्या बॉलवरती. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मित्रांनी मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. इथे हा पॅकर बॉल उडवला फटका चांगला. यावेळेस बॉल थांबणार नाही. क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चांगले राहिले परंतु यश मिळाला नाही. यश मिळाला असेल ते म्हणजेच कांडोली टीम साठी 4 धावा पाहायला मिळाल्यात.
अगदी विचार केला तर मॅच महत्वाची नाईट रजनी श्रृंखला अगदी या स्पर्धेचा आजची नाईट 5वी म्हणजे मला तरी वाटतंय जिथून मी समालोचकला सुरुवात केली ना तिथून पहिल्यांदा इतकी मोठी नाईट रजनी श्रृंखला पाहतोय. अगदी 6 दिवसाची चांगलं कॉम्पिटिशन आपण पाहतोय. या चीज कामला टीम कडे आणि त्या टिपर बॉल हुका ना तर तू अपील करा सुरुवात कर. काय सांगा अंपर तू बेऊ नको आगा नाही तुझ्या किडन्या फेल झाल्या ना तू लगेच बोट वर्त करशील. इथे चांगला बॉल ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल समोरच्या दिशेला उडवला. क्षेत्ररक्षक तिथे होता झाले चुकी आणि बॉल निघून चाललाय सीमा पार. हा येतोय फलंदाज आपण पाहू शकाल रवीच्या बॅट्समन दर्जेदार चौकार. बसलाय माझे दिवस होतो ते दिवस पार उभा होता ताटकाळलेला आणि ती अजून एक चांगला फटका आणि या क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बिचार ओ इथे रिक्स आणि रिक्स अंपर ये काय अंपर तू गोल गोल हिंडतो का जरा अंपरची पार दैना करून टिकली आहे फिल्डरना. अगदी विचार केला तर 2 तापा आणि या 2 ताबेच्या मदतीने 13 तापा फलकावरती जोडल्या गेल्यात. ज्यावेळेस परवाच्या दिवसामध्ये मी समालोचक लाभलो होतो आणि या उत्तम पाटील साहेब देखील होते. डीजे ऑपरेटर अगदी उभे राहून डीजे ऑपरेटर चालवत होत्या. आज खऱ्या अर्थाने विचार केला तर आज काय सांगायचं त्याला पत्रावळी आणून द्या रे डीजे ऑपरेटरला पत्रावळी आणून द्या जेवणाची पंगत चालू करा लगेच म्हणजे काय बाई मोकळी होईल ना. काय सांगायचं आहे यस नक्कीच. आता आम्हापर्यंत एक नवीन माहिती आली सगळं सेटअप रेडी आहे परंतु पत्रावळी रेडी आहे परंतु डीजे ऑपरेटरला भूक लागले नाही या. ह्यो खैस आहे का डीजे ऑपरेटर खैस आहे का उद्या सांगू का. यस नक्कीच म्हणजे पेंडिंग आहे नक्कीच. यस डीजे वाल्या तुझा काय खरं नाही हा का आज काय सांगायचं आहे गडी मोकार डेंजर आहे का. अगदी विचार केला तर खूप चांगले समालोचक देखील परवाच्या दिवसामध्ये लागले होते. आता आदरणीय कृष्णा भोरे साहेब आज खऱ्या अर्थाने नक्कीच इथे पाहायला मिळतात. नक्कीच नेक्स्ट मॅच साठी त्यांचं देखील समालोचक आपण ऐकणार आहे शंका नाही. बस काय सांगायचं हाऊस कपली का. यस ओके. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आज खऱ्या अर्थाने साहेबांना नक्कीच मॅच देखील तितकीच महत्वाची. त्यावेळेस फक्त दिशा दाखवले मॅच महत्वाची. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतात बॉल थांबणार नाही. ए बाबा ओय तिकडे आलीत नको जाव तिकडे रेल्वेचा काम चालू आहे नाहीतर खालत मोकार मोठा खरडा आहे नाही मग काय व्हायचं माहित आहे का आतडी बाहेर कातडी बाहेर आतडी बाहेर कातडी बाहेर. या पोर माझ्या अंगला आहे ना त्या मोकारा असा का काय रे बाबा मला शिंगा फुटल्या का काय सांगायचं आहे. अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय आणि या धापा धापलकाचा विचार केला तर 18 धापा आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तशी 18 धापा. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका तो क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा बॉल ओ वाट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि या बॉल वरती घेतल्या जातील 2 धापा आणि 2 धाब्याच्या मदतीने धापा धाबल करते 20 धापा. म्हणजे पहा नाईट रजनी श्रृंखला आणि या डेस श्रृंखलामध्ये आसमान फरक असतो. नाईट रजनी श्रृंखलामध्ये 4 षटकामध्ये 40 धापा झाल्या ना तर भरपूर झाल्या यात मात्र शंका नाहीये कारण दमट वातावरण असतं मित्रांनो. आता उन्हाचा तडाखा आहे ती देश स्पर्धा असते परंतु आज विचार केला तर या स्पर्धेचा 5वी नाईट आपण पाहतोय. उद्याच्या नाईट मध्ये अतिशय हंगाम होईल यात मात्र शंका नाही. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता संपर्क व्यवस्थित झाला नाही. या स्वतः गोलंदाज ट्रॅक वरती आला महेश आणि इथे विकेट मिळवलाय. विकेट क्रमांक
येस नक्कीच अगदी विचार केला तर डीजीच्या माध्यमातून जर विचार केला तर आदरणीय कृष्णा भवरे साहेबांचं आडिया जे नाईट मॅच साठी जे लाईटचं कन्व्हिक्शन आपण पाहतोय त्यांच्यामध्ये पण आपण पाहतोय मिताब्श मंडप डेकोरेशन याच्या माध्यमातून अगदी चांगले खूप चांगले व्यक्तिमत्व आणि तितकेच चांगले समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतील या शंकरय्या म्हणजे मी साहेब आपल्यासारखे व्यक्ती कमी पाहायला मिळतात अगदी विचार केला तर डीजे आपला मंडप डेकोरेशन आपला आणि लाईट देखील आपली काय सांगायचं सोन्याहून पिवळा झाला ना तुम्ही काय सांगायचं आहे अगदी चांगले व्यक्तिमत्व पाहायला मिळतील आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दुसऱ्या मॅच मध्ये पंचांना थंडी वाजली की काय अगदी हाताची घडी अंपर यातून सोबत का माया अंपर नको झाले ते तर दुसरेच मॅच तू जराशा किडन्या फेल करायला गेल्या ना तर माझा दिल उडायचा कमी होईल का इथे फटका अतिशय चांगला शतरक्षक होता तिथे आडिया बघता बघता या बॉलवरती तोड धापा थोडस पंबल क्षेत्ररक्षण परंतु चांगला एअरपोर्ट पाहायला मिळाला तिथे एसटी रिस्काच्या मागे जो क्षेत्ररक्षक आता इथे षटक संपलं आडिया 30 षटकाचा खेळ संपलाय धापा फरक वरती 22 धापा 22 धापा ठोक डीजे करण बॅक टू द गावूट नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा डीजे वाला आता तू निजला का काय नाही कुंक पळाला आणि कुंक नाही यस नक्कीच डीजे वाल्याला देखील थोडासा ब्रेक दिला जातोय कारण त्या काम महत्वाचं असतं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंकर काय सांगायचं शंकर तिसरा डोळा उघड बाबा काहीतरी कर पण कर आपल्या टीमसाठी इथे लिलीलेज फटका चांगला राहिला क्षेत्ररक्षक आहे तिथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षक आणि इथे घडलं काय मैदानामध्ये बघता बघता अतिगाई संकटात नेई विकेट आणि 2 धाबा म्हणजे 2 धाबा आणि 1 विकेट याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंचाचा सिग्नल येतोय अजूनही 3 धाबा आणि 1 विकेट
स्टेमवरती ज्या ब्लेस होत्या ना त्या अगोदर पडल्या होत्या, त्यामुळे विकेट दिली जाणार नाही आणि 3 धावा धावफलकावरती यावेळेस या बॉलवरती चोरल्या जातील. धावा धावफलकाचा विचार केला तर 27 धावा. चौथं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती 27 धावा चांगल्या. आता इथून पुढे येणारे बॉल असतील त्या बॉलवरती कुठेतरी 5-6 जरी धावा आल्या तर चांगल्या धावा राहतील. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आणि काय सांगायचं आहे, कॅमेरावाला पार हाफ चड्डेवाला आहे आज. कॅमेरावाल्या काय बंटी आहे का, बंटी दादा काय सांगायचं आहे, नको झाले तिथं. इथे चांगला फटका आपण पाहतोय आणि बघता बघता म्हणजे विचार केला तर बंटीचा विचार केला सातत्याने आपण पाहतोय. घंटी काय बंटी उर्फ घंटी असं म्हणावं लागेल. दादा आपण कॅमेराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि हाफ चड्डीवरती हे शोभा देत नाही. अरे 4-5 दिवस माखलेली पॅन्ट घालून यायची, पण यायची ती कशी का ना असं. ओ यावेळेस अपील जोरदार आणि विकेट. फलंदाज बॅक टू द गाऊट आणि फलंदाज बाद होईल. सेंकर बॅक टू द गाऊट. यात अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक पाहत असतील. आधीच अलॉटमेंट करतोय यात शंका नाही या मित्रांनो. चला नवीन फलंदाज जोडी क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अगदी विचार केला तर तामसाई टीमनं धावा कांड्रोली टीमने धावा बनवल्या 28 धावा बनवल्यात आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजेच कांड्रोली टीमच्या विरोधात. चला कांड्रोली टीम आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तामसाई का अगदी विचार केला तर थोडीशी आज माझ्याकडून देखील थोडीशी मिस्टिंग पाहायला मिळत्या. तामसाई टीम सलामीची जोडी पाऊंडर काजळ लिस्टिप नखपालीस काय वया त्या लावून जा आणि कुकाळाला कपाळाला कुकू लावून वा म्हणजे काम ओके होईल का. मेकअप एकदम ओके मध्ये पाहिजे. चला तामसाई टीम आपण लगेच मैदान गाठा. नाही इकडं आज कंचा गडी तरी नटत हा का. हा बस नाही त्याची कट मोकार डेंजर आहे का. सटोली कट काय सांगायचं आता. सटोल्या कट मोकार फेमस झाले हा का. आणि अगदी विचार केला तर त्याच्या जर्सीचा विचार केला ना तर मित्रांनो जर्सी क्रमांक 7 आहे म्हणजे MS धोनीचा आकडा पाहायला मिळतोय. आणि जर्सी क्रमांक 17 AB डिलेवरची आठवण करून देणारा मोटू पतलूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ती जोडी चालते कशी देखा ना. टुमुक 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 चालतात. काय सांगायचं आहे. गडी डेंजर. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मंगलवीर आडिया त्याच्या जोडीला आपण पाहतोय. राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर मॅच महत्वाची. 29 धावांचं टार्गेट ठेवलं इथे. अगदी चांगला सामना पाहायला मिळेल यात शंका नाही.
हॅलो ही आताची तरुण पिढी दारू पितान बाटली बर ही आताची तरुण पिढी दारू पितान बाटली बर ये लवकर जातील बरब हालीच्या जमान्यात. बाबा जास्ती नका काय करू हा का नाही लवकर तिकीट काटायला लागल आणि कोणा तिकीट कटायचा वया ना तर यमराज कवा हा का आमाक येऊ नका बाबा. आंपर तू चालू करीतो का नाही. यस ओके आंपर काय मोकार डेंजर आहे का. यस गेम ऑन गोलंदाज स्टॅक वरती सुभाष गोलंदाज स्टॅक वरती ते पहिला बॉल अगदी गॅप सिलेक्शन पाहायला मिळालाय आणि ते चांगला फटका पाहायला मिळालाय यात मात्र शंका नाही या आणि 4 धाब्याने श्री गणेशा खाता ओपन केले जाते. टीम आपण पाहू शकाल तामसई टीमच्या 4 धाबा पहिल्या बॉल वरती ठोकणीच्या. विजयवाल्या पोरीचा नखरा नको तू येरू बॉलरचा नखरा येर केवढा डेंजर आहे काय सांगायचं आहे. डीजे वाला काय वेगळाच विचार करे तुम्हालाच. इथे अजून एक चांगला बॉल मी डीजे ऑपरेटरला म्हटलं होतं गोलंदाजाचा नखरा पहा मग डीजे ऑपरेटर करा. अतिशय चांगले डीजे ऑपरेटर मित्रांनो आपण पाहतोय 6 दिवसाची ही नाईट रजनी शृंखला आपण पाहतोय यात मात्र शंका नाही. पहिला बॉल चमकार त्यानंतर डॉट आणि डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राकेश एक चांगला डीजे ऑपरेटर आपण पाहतोय. इथे फटका फसलाय क्षेत्र ओ बेकार काय रे हे याचा हात वेल्डिंग करायचं का आयोजक. येते जवळ कुठं वेल्डिंग वाला जवळचा आहे का जो इमर्जन्सी राहायचे हात वेल्डिंग करील काय सांगायचं चौकलं वया मला वाटत. अरे त्याचा हात वेल्डिंग नाही त्याला तुम्ही मग्यात येता तुमची मस्त कमाल आहे बाबा. चांगली मॅच आपण पाहतोय. ओ वाट फटका पहा ती कॅच आणि हा षटकार बरंच काही सांगून जाईल. टीम आपण पाहू शकाल आहे क्रिकेटमध्ये जी कॅच सोडली त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसतं. इथे अजून एक चांगला फटका स्वतः गोलंदाज बॉल अडवतोय त्या बॉलवरती धाव घेतली जात नाही. अगदी विचार केला तर कुठेतरी विचार केला तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहू शकाल सचिन वाघमारे सरांना आज खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर काय सांगायचं आहे सचिन वाघमारे साहेब आता तुला खरा खोटा वाटेल पण मला सांगतो आपली अशी बरीच पोरात भरपूर शिकल्यात ज्यावेळेस मी समालोचक करतोय त्यावेळेस मात्र ते इंग्लिश नावं टाकतायत आणि आपल्याला तितकी इंग्लिश येत नाहीये. आपलं हे ते मी स्पष्ट करतोय या स्पर्धेमधून. आपण मराठी माणसं आहोत मराठी बोला आणि मराठी बघा. इंग्लिश कुठं चालते पाकिस्तान इंग्लंड चायना इकडे तिकडं आपल्या महाराष्ट्रात इंग्लिश नकारले हो बाबा. आता माझं शिक्षण कमी आहे फक्त 9वी आता 9वी शिकलो तरी मला इंग्लिश जमत नाही काय सांगायचं आहे. आता माय ठाकराच्या जातील जन्माला आलो पण काय सांगा शिकलो 9वी पण इंग्लिश जमत नाही. पण अगदी विचार केला तर गुणलेखक चांगले पाहायला मिळालेत. सातत्याने मी समालोचक करतोय. समालोचक करत असताना इंग्लिश गोलंदाजाची डबा इंग्लिश फलंदाजाची डबा ते मला शोभा देत नाही या. परंतु आज आपली मातृभूमी भाषा जपत असणाऱ्या समीर अगदी चांगला सामना आपण पाहतोय. येथे अजून एक फटका सेफ फटका काय रे तिकडे फिल्डर नाही का सगळा मोकार आहे का गुर्राल चढायला
काय सांगा तिकडे वरिया नागलिया भात काही लायला नाही आहे. मोकार माळा मैदान आहे म्हणजे गुराचर आहे. आणि इथे अजून एक चांगला फटका चौकार. अगदी बडा तरी वाटतंय की मी जरी चीज कांबळा टीमच्या या नाईट रॅली शृंखलामध्ये समालोचक करत असलो तरी या मुख्य पंचांचं कुठेतरी ओपनिंग करायचा प्रयत्न करीन. यात शंका नाही. इथे फटका चांगला पाहायला मिळाला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. चीज कांबळा टीमचा एक स्टार खेळाडू मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आदरणीय सुनील मुकले साहेबांना. जिथे मित्रांनो मी म्हणेन नागेवाडी टीम नागेवाडी आयोजनामध्ये हा संघ खेळत होता चीज कांबळा संघ. अगदी 4 षटकामध्ये 94 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या. काय मॅच होती मित्रांनो. आज देखील तो सामना आठवतोय. इथे फटका चांगला, अगदी उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे धापा घेतल्या जातील. 2 आणि 2 धापा आणि 2 धावेच्या मदतीने धापा फलकावरती जोडल्या जातील. 18 धापा. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच अतिशय मांडेवर पाहायला मिळतील. यात शंका नाही. भरपूर मांडेवर देखील पाहायला मिळतील. यात शंका नाही मित्रांनो. इथे हा टॅकर बॉल चापट दिले. चापट्या 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 शॉट. फलंदाज ऑन फायर होत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राज यावेळेस ऑन फायर होतोय. षटकार आला राजच्या बॅट्समनला. बॅटमॅन तुला मोकार अंडा पाव दिलाय काय आहे. काय सांगा तावा तावाना उपट्या घालायला लागलाय गडी. आणि इथे विजेता मिळवलाय टीम आपण पाहू शकाल. तामसई टीमला पहिला विजेता मिळवलाय आणि पराभव केलाय ते म्हणजे टीम असेल कांड्रोली टीमला. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कांड्रोली टीमचा विचार केला ना मित्रांनो, कांड्रोली टीमने देखील अनेक स्पर्धा नाईट रॅली शृंखला गाजवल्या. परंतु आज विचार केला तर इथे कुठेतरी हार पत्करावी मानावी लागली ते म्हणजे तामसई टीमच्या विरोधात. मॅच महत्वाचे मित्रांनो आपण पाहतोय. मुख्य पंच आपण या अगदी विचार केला तर स्टायलिश मध्ये चालतायत मुख्य पंच. काय सांगायचं एक स्टार खेळाडू चीज कांबळा टीमचा. परंतु त्यांची नाईट रॅली शृंखला ही मानाची क्रीडा स्पर्धा अगदी इतक्या दिवसाची मी कधी नाईट रॅली शृंखला पाहिल्या नाही. आज पहिल्यांदा मी पाहतोय. परवाच्या दिवसामध्ये देखील पाहिली, आज देखील पाहतोय. उद्या स्पर्धेचा शेवटचा नाईट असेल यात मात्र शंका नाही.
अगदी विचार केला तर मित्रांनो आपण सातत्याने पाहतोय क्रिकेट म्हटलं तर सगळ्यांचं